श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो बघा, आज मी इथे नवीन एक डिश बनवलेली आहे आणि ही डिश म्हणजे इथे मी बघा ही डिश आहे ही इथे मी साखर, रवा आणि मैद्यापासून बनवलेली आहे आणि सुंदर अशी ही डिश इथे तयार झालेली आहे बघा. आणि क्रिस्पी असे हे इथे ही जी डिश आहे इथे याला चंपाकली असेही नाव आहे आणि इथे बघा ही याला करेलासुद्धा म्हणतात. तर इथे बघा हे कशा प्रकारे मी बनवलेले आहे ते तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर इथे बघा मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊण वाटी मी इथे पाणी घालून घेणार आहे. म्हणजे आपल्याला साखरपेक्षा पाणी थोडं कमी घालायचं आहे का जेणेकरून पाक हा लवकर येणार आहे. तर इथे बघा 5 ते 10 मिनटात हा पाक इथे तयार होणार आहे. तर इथे मला थोडे एकाच वाटीच्या मला इथे चंपाकली करायची आहे म्हणून मी इथे बघा 1 ते 1.5 वाट्याच्या म्हणून मी इथे 1 वाटीच पाक घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही 1-1 वाटी वाढवू शकता. तर इथे बघा इथे मी 1 वाटीचाच पाक इथे करणार आहे. तर इथे बघा हा पाक छान हे साखर ढवळत राहायची आहे जोपर्यंत ही साखर पूर्ण विरघळणार नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. आता इथे बघा इथे हे जे कणिक आहे बघा मी इथे 1 वाटी इथे मैदा घेतलेला आहे आणि अर्धा वाटी रवा घेऊन हे कणिक इथे मळून घेतलेले आहे. बघा इथे त्यामध्ये थोडं मी 2 ते 3 चम्मच तूप पण घातलेलं आहे आणि इथे छान हे कणिक मी इथे दुधाने किंवा पाण्याने आपण मळू शकतो. पण इथे मी पाण्यानेच भिजवून घेतलेली आहे. तर इथे बघा हे जी आता ही जी कणिक आहे ती 2 ते 3 मिनटं मळू द्यायची आहे आणि त्यानंतर बघा हे जो पाक आहे हा पाक इथे तयार झालेला आहे. पाक मस्त आलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, हा पाक इथे आला आहे की नाही आहे ते बघायचं आहे. तर तिथे थोडा बघायचा आणि हा घट्टसा असा जसा बालुशाहीला आपण पाक करतो तशा प्रकारे करायचा आहे. आता हा पाक झालेला आहे. आता मी इथे बघा हे जे करेला आहे हे चंपाकली कशा प्रकारे बनवायची ते सांगणार आहे. तर बघा त्यासाठी इथे मी छोटे छोटे जसे आपण पुरी करतो त्यानुसार आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. जेवढे पुरीला गोळ्या लागतात तेवढं छोटे छोटे मी इथे गोळे करून घेत आहे आणि हे एकसारखे मी गोळे करून इथे घेणार आहे. आता इथे बघा हे जे 1 ते 1.5 वाटीचेच हे कणिक म्हणजे हे आहे मैद्याचं गोळा आहे. तर इथे बघा मी इथे तेवढंच तुम्हाला करून सांगणार आहे. आता इथे बघा इथे ह्या गोळे तयार झालेले आहे. आता इथे आपल्याला याची चंपाकली बनवून घ्यायची आहे. तर इथे बघा मी इथे जी पोळी आहे इथे लाटून घेत आहे आणि इथे बघा हे लंबा आकाराची लाटायची आहे. जसं अंडाकृती आकाराची लाटायची आहे. तर इथे बघा लांब आकाराची मी इथे लाटून घेत आहे. त्यानंतर शंकरपाळ्याचा जो साचा आहे तो त्यांनी मी इथे बघा छोटे छोटे मधोमध इथे छोटे छोटे इथे अंतरावर इथे लाईन फाडून घेतलेले आहे. आता आपल्याला एक साईडने आधी दुमटून घ्यायचं आहे नंतर दुसऱ्या साईडने अशा प्रकारे दुमटून घेऊन जे काठ आहे ते छान दाबून घ्यायचे आहे आणि मस्त असा बघा हा मस्त अशी ही चंपाकली किंवा हा करेला तयार झालेला आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो मी इथे दुसरी पण अशाच प्रकारे इथे पाती करून घेत आहे आणि पाती झाल्यानंतर बघा त्याला आपण इथे शंकरपाळ्याच्या साच्याने मधोमध इथे लांब आकाराच्या छोट्या छोट्या अंतरावर इथे लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे बघा हा छान लाईन इथे घट्ट ओढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून ते तुटायला पाहिजे. आता इथे बघा छानशा लाईनी ओढून घेतल्यानंतर बघा त्याचे अलग अलग लेअर पडत आहे. तर इथे बघा ते जॉईन करून घ्यायचे आहे काठाने आणि इथे बघा मधोमध छान लेअर दिसत आहे. तर अशा प्रकारे हे मी इथे करेला बनवून घेत आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो जर मुलांना वगैरे काही खायची आठवण आली आणि तरी बघा इथे क्रिस्पी असे हे इथे करेला आणि चंपाकली इथे बनणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपण हे मुलांसाठी सुद्धा आवडीने करू शकतो. मुलांना खूप आवडतात. आणि इथे बघा इथे बघा हा सर्व करेला माझा तयार झालेला आहे. आता मी इथे हे तळून घेणार आहे. तर मी इथे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हा करेला आहे हा आपण इथे कोणत्याही पूजेला वगैरे सुद्धा बनवू शकतो. तर आता गौरी गणपतीचा सीझन सुरू आहे तर तुम्ही गौरी गणपतीसाठी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. तर इथे बघा हा पाक इथे तयार झालेला आहे. थोडा थंड पण झालेला आहे. त्यानंतर इथे बघा मी तेल ठेवलेलं आहे तापायला. आता तेल पण तापलेलं आहे. तर इथे बघा एक एक करेला मी इथे टाकून घेणार आहे. तर मी इथे आधी 2 करेला इथे टाकून घेत आहे आणि इथे बघा या तेलामध्ये 2-2च टाकायचं जेणेकरून बघा त्याच्या लेअर हे छान फुगतात आणि लेअर वेगवेगळं
हे दिसतात बघा. इथे छान प्रकारे हा डबलच इथे ही चंपाकली इथे डबल फुगलेली आहे. आणि इथे बघा छानसे लेअरसुद्धा आलेले आहे आणि मोकळे अशा ह्या लेअर झालेले आहे. आणि कडकपणा पण खूप आलेला आहे. क्रिप्सी असे हे इथे ही चंपाकली इथे तळून झालेले आहे बघा. इथे थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत मी तळून घेतलेले आहे, म्हणजे ती कच्ची राहायला नको. तर इथे बघा दुसरी पण मी अशाच प्रकारे तळून घेत आहे बघा. तेलामध्ये टाकल्यानंतर बघा छान त्याचे लेअर्स वेगवेगळे होत आहे आणि मस्त असे हे आकार पण मस्त दिसत आहे. तर इथे बघा हे जे आपण चंपाकली आहे ती आपण रोखंताला वगैरे पण ठेवू शकतो, पण आपल्याला त्या रोखंतासाठी मोठ्या आकाराची करायची असते. तर इथे बघा इथे छान प्रकारे इथे लेअर झालेले आहे आणि मस्त असे हे क्रिप्सी पण हे जे चंपाकली आहे झालेले आहे. तर बघा इथे तर बघा आपल्याला जर एखाद्या वेळेस काहीतरी गोड स्वीट डिश जर करायची इच्छा झाली तर तुम्ही मुलांसाठी किंवा घरच्या इतर लोकांसाठी पण ही डिश करू शकता. किंवा आपण एखादा काही थोडा छोटा मोठा प्रोग्राम असेल तर ते नाश्त्याला वगैरे सुद्धा ही डिश आवडीने करू शकता. आता इथे बघा मी हे जी आहे जी चंपाकली आहे ती पाकामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि पाकाच्या दोन्ही साईडनी बघा पाकामध्ये ती एक साईडने आधी मी पिळून घ्यायची आहे, नंतर दुसऱ्या साईडनी आणि पटकन ही काढून घ्यायची आहे. आणि जो उरलेला पाक आहे तो पण त्याचा काढून घ्यायचा आहे. आणि इथे बघा अशा प्रकारे एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो बघा ही जी रेसिपी आहे ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज आणि टीचिंगबद्दल नवनवीन आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. बघा मस्त अशा ह्या करेला इथे तयार झालेल्या आहे आणि कडकपणा पण छान आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करा, नक्की करून बघा. धन्यवाद.